माझ्या विचार धनंजय दोघांनी मला 2 आठवड्यापूर्वी फोन केला. म्हणाले जावडेकर हा नको म्हणजे 2 वर्ष आहे आम्हाला काही घोषणा मी काही बोलता का. मी म्हटलं मॅनेजमेंटचा माणूस मी कुठल्या विषयावर बोलणार. मॅनेजमेंट सब्जेक्ट काही डिस्कशन करणं काही बरोबर नाही. तुम्हाला तो विषय मला वाटेल त्याच्याबद्दल बोला काही ठरवलं पण म्हणे असा निवडा की आम्हाला काहीतरी माहिती नाही. मी असा विचार केला की आपल्या भारतामध्ये एक असा विषय आहे की तो अतिशय महत्त्वाचा आहे पण त्याच्याबद्दल चर्चा जास्त होत नाही. त्याच्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही बोललं जात नाही. असा कुठला तरी आपण विषय निवडू की त्या विषयाबद्दल चर्चा जर आपण केली तर लोकांना जरा थोडी माहिती मिळेल. आणि मला वाटलं की आपण भारताची विद्युत निर्मितीमधली प्रगती काय झालेली आहे याच्याबद्दल चर्चा करूया. कारण हा जो विषय आहे विजय निर्मिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भारताला सर्व क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता मिळवायची आहे पण त्या आत्मनिर्भरतेच्या पाठीमागं जर विद्युत निर्मिती झाली नाही तर ती आत्मनिर्भरता होणारच नाही. कल्पना करा की 1 तास तुमच्या घरातली वीज गेली काय होईल. कल्पना करा 1 तास भारतातली वीज गेली काय होईल. किती धुमाकूळ वाजेल काय होईल. तर हा जो विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु या विषयावर कधीही चर्चा केली जाते. मोदींना सर्व क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता करायची आपले एक्सपोर्ट वाढवायचे इकॉनॉमी वाढवायचे. त्याच्यामध्ये जर पाया जर बघायचा असेल तर खरं विद्युत निर्मिती हा फार मोठा भाग आहे. विद्युत निर्मिती तुमची होणार नसेल आणि वाढती विद्युत निर्मिती जसं जसं आपलं राहण्याचा मान जसं वाढत जाईल तसं वीज निर्मिती फार करायला पाहिजे. तर या विषयावर मी 4 गोष्टीवर बोलणार आहे. माझं भाषण फक्त 10 ते 12 मिनिटाचं होणार आहे जास्त होणार नाही. टेक्नॉलॉजी विषय याच्यामध्ये मी आणणार नाही आहे फक्त माहिती या दृष्टिकोनातून माझं प्रेझेंटेशन होणार आहे. पहिल्या प्रथम विद्युत निर्मितीचं महत्त्व याच्यावर आपण 1-2-3 वाक्य बोलू. त्याच्यानंतर विद्युत शक्ती किती आहे आपल्याकडे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. नंतर विद्युत शक्तीची क्षेत्रे काय कुठल्या क्षेत्रातून आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. नंतर विद्युत निर्मितीची आव्हानं काय आहेत आणि शेवटी विद्युत निर्मितीमध्ये आपल्या भारताची प्रगती कशी होत गेली. तर सुरुवातीला देशाच्या प्रगतीशी ह्याचा कसा संबंध आहे. आपली सध्याची जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी 6.5 to 7.5% गतीने वाढते पण ती इकॉनॉमी जर पुढं जायचं असेल तर विद्युत निर्मिती पण त्या प्रमाणात वाढली गेली पाहिजे. विद्युत निर्मिती झाली नाही तर आत्मनिर्भरता आवश्यक नाही. तर त्या दृष्टिकोनातून विद्युत निर्मिती या विषय महत्त्वाची आहे. आता विद्युत शक्ती आपल्या देशामध्ये किती आहे. 215 साली 305 गिगावॉट होती. गिगावॉट म्हणजे काय ते तुम्हाला सांगेल थोडक्यात. ते आता 225 म्हणजे यावर्षी 476 गिगावॉट झालेले आहे. आता गिगावॉट म्हणजे काय. 1 गिगावॉट म्हणजे 1000 मेगावॉट. 1 मेगावॉट म्हणजे 1000 किलोवॉट आणि 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट्स. 1000 वॉट्स म्हणजे तुमच्या घरामध्ये बल्ब जो असतो तो 40 वॉटचा असतो 50 वॉटचा असतो 100 वॉटचा असतो. 1 किलोवॉट म्हणजे 1000 मेगावॉट. थोडक्यात म्हणजे 1 गिगावॉट मी आता म्हटलं की आपली शक्ती आहे 476 गिगावॉट. तर 1 गिगावॉट म्हणजे 1 मिलियन वॉट्स 10 लाख वॉट्स एवढी शक्ती आपल्याकडे. आता घरामध्ये म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी बिल येतं ते युनिटमध्ये येतं. तुम्ही जे पैसे देता इलेक्ट्रिसिटी बोर्डाला ते युनिट प्रमाणे देतो. म्हणजे युनिट म्हणजे काय आणि किलोवॉट म्हणजे काय. तुमचा जो घरातला फ्रीज आहे 1 किलोवॉटचा जो घरातली 1 किलोवॉटचा फ्रीज जर 1 तास चालवला तर तुम्ही 1 युनिट कंझ्युम करता. त्याप्रमाणे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल देता. आता 273-74 साली आपल्या भारतामध्ये विद्युत निर्मिती जवळजवळ 5 ते 6% कमी होती. ती आता जवळजवळ नाहीशी झालेली आहे यावर्षी. आता ही जी 476 किलोवॉट विद्युत शक्ती आपल्याकडे आहे ती कुठून येते. तर याच्यापैकी 51% ही ऊर्जा निर्मिती असते म्हणजे कोळशाकडून होते फॉसिल फ्युएलमधून होते. दुसरी जी विद्युत निर्मिती होते ती पाण्यापासून होते म्हणजे जल ऊर्जा जर आपण म्हणतो ही 48% आहे. मी पर्सेंटेजमध्ये सांगतो कारण त्यावर तुम्हाला कल्पना आहे. गिगावॉटमध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला कल्पना आहे. न्यूक्लिअर जी आहे अणु ऊर्जा ज्याला म्हणतो आपण ती 8.8% आहे.
पवन ऊर्जा म्हणजे विंड पॉवर जी म्हणतो ती 51.3% आहे. नंतर स्मॉल हायड्रो म्हणजे लहान जलविद्युत प्रकल्प तो 5.1% आहे. नंतर बायोमास म्हणजे घरामधली आपली जी ओली वेस्ट असते त्या ओल्या वेस्टमधून सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिसिटी निर्माण करते, त्याला बायोमास म्हणतात. ती जैवविद्युत प्रकल्प म्हणतात मराठीत, ती 11.6% आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जा ही 100.9% आहे. 100.9% म्हणजे जवळजवळ 110.9 गिगावॉट आहे. थोडक्यात म्हणजे 51% ही कोलमधून मिळते, औष्णिकमधून मिळते आणि 49% बाकीच्या उरलेल्या ऊर्जामधून आपल्याला मिळते. आता सौर ऊर्जामध्ये भारत अतिशय जोरानं प्रगती करत आहे. मी आता मागची म्हटल्याप्रमाणे सौर ऊर्जा जवळजवळ 100.9 गिगावॉट आपण तयार करतो आणि सौर ऊर्जा ही अत्यंत कमी पैशामध्ये निर्माण करता येते. मी ज्यावेळेला काम करत होतो KEC मध्ये त्यावेळेला आम्ही जेव्हा एक ऊर्जा सोलार प्लांट टाकला होता आमच्या कर्नाटकामध्ये, तेव्हा त्याची किंमत 18 रुपीज पर युनिट होत होती. आता ती कमीत कमी होतं 2.5 युनिटपर्यंत आलेली. तेव्हा भारताची पुढची जी प्रगती होणार आहे ती जास्तीत जास्त सौर ऊर्जामध्ये होणार आहे. कारण आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, जे एन्व्हायरमेंटचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर फॉसिल फ्युएल होणारी इलेक्ट्रिसिटी कमी व्हायला पाहिजे, त्याचं पर्सेंटेज कमी व्हायला पाहिजे. आता कुठली आव्हानं आली हे करताना मुख्य म्हणजे तुम्हाला जर कल्पना असेल तर आता भारतामध्ये एक ट्रान्समिशन लाईन थ्रू इंडिया वर्क होते, एक ट्रान्समिशन लाईन. पूर्वी प्रत्येक रिजनची सेपरेट ट्रान्समिशन लाईन होते. त्यामुळं तिथं एक समजा पंजाबमध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली तर कर्नाटकामध्ये कमी इलेक्ट्रिसिटी आहे, तिथून पुढे इलेक्ट्रिसिटी पाठवणं फार कठीण होतं. कारण त्यांच्या ट्रान्समिशन लाईन निराळ्या, आपल्या ट्रान्समिशन लाईन निराळ्या, त्यांचा इलेक्ट्रिसिटीचा दाब आणि व्होल्टेजेस निराळे, आपल्याकडचे निराळे. ते गेल्या 5-7 वर्षामध्ये सगळ्यांनी कॉमन व्होल्टेज स्वतः तयार केले आणि ते ट्रान्समिशन व्होल्टेजेस 240 kV त्याच्यामध्ये मी जास्त नाही. पण सांगायचं झालं म्हणजे पहिले आता कर्नाटकामध्ये जरी एखादी इलेक्ट्रिसिटी कमी असेल तर ती पंजाबमधून आणता येते, उत्तर प्रदेशमधून आणता येते, बंगालमधून आणता येते, कुठूनही आणता येते. तसंच आपल्याकडे जास्त इलेक्ट्रिसिटी असेल आणि जी महाराष्ट्रात कमी असेल आपल्याला इकडे पाठवता येते. ते पूर्वी शक्य होत नव्हतं. नंतर आता ही प्रगती भारताने जी केली ती कशी होत गेली त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगतो. 2013-14 साली मगाशी म्हटल्याप्रमाणे 5% शॉर्टेज होतं, म्हणजे त्यावेळेला पॉवर कट्स वगैरे होते. आता सध्या पॉवर कट शब्द तुम्ही कधी ऐकलंही नसेल. 2024-25 मध्ये जवळजवळ संपूर्ण झालेली आहे. परंतु ही एक स्थिती आव्हान म्हणजे प्रत्येक वर्षी याच्यामध्ये 5 ते 7% वाढ झालीच पाहिजे. कारण आपली रिक्वायरमेंट वाढत जाणार आहे, त्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी आली नाही तर परत आपल्याला प्रश्न निर्माण होतो. आता 1950 साली आपलं कन्झम्पशन जे होतं पर डोई कन्झम्पशन म्हणजे पर पर्सन ते फक्त 18 युनिट होतं. 18 युनिट ते आता 1331 युनिट आलेले, म्हणजे 70 टाइम्स वी आर इन्क्रीजिंग. बट कल्पना करा USA मध्ये 4000 युनिट पर पर्सन कंझ्युम 4000 युनिट, वेअर वी आर कंझ्युमिंग 1331 युनिट. म्हणजे अजून आपल्याला किती पुढे जायचं याची कल्पना येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोलार जनरेशन म्हणजे सोलार जनरेशन म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सौर ऊर्जा. ह्याच्यामध्ये भारताला अत्यंत मोठा स्कोप आहे. आपण कमी पैशात ती करू शकतो. तर त्याची जे PV मॉड्यूल ज्याला लागतात ते पूर्वी इम्पोर्ट करायचे आपण चायनामध्ये, ते आता भारतामध्ये व्हायला लागले. आणि ती जी PV मॉड्यूलची दर्जा आहे तो पण आता वाढत चालला आहे. पूर्वी 320 वॉट्स पर PV मॉडेल होत होते. आता ती वॉटची किंमत म्हणजे कपॅसिटी आहे ती वाढत 750 वॉटवर आलेली आहे. आणि अशी वाढत माझ्यामध्ये जवळजवळ 1000 ते 1200 वॉट्स होत जाईल. आणि सोलर ऊर्जा कमीत कमी पैशामध्ये आपल्याला मिळून लागेल. आता या क्षेत्रामध्ये अक्षय ऊर्जा ज्याला म्हणतो, रिन्युएबल एनर्जी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रिन्युएबल एनर्जी म्हणजे हायड्रो, न्यूक्लिअर, विंड, स्मॉल, बायोमास, सोलार त्याला म्हणायचं
रिन्युएबल एनर्जी. ही रिन्युएबल एनर्जी म्हणजे वी आर फोर्थ इन द वर्ल्ड. ओके, पवन ऊर्जेमध्ये विंडमध्ये वी आर फोर्थ इन द वर्ल्ड. त्यानंतर सूर्य एनर्जी म्हणजे सौर ऊर्जामध्ये आपण थर्ड इन द वर्ल्ड. And there is a possibility, my guess is in the next 10-15 years we will be number one in the world. ट्रान्समिशन लाईन हे मगाशी म्हटल्याप्रमाणे संबंध भारतला एका नेटवर्कमध्ये कनेक्ट झालेला आहे. So जवळजवळ 3 times from 1962 we have increased the transmission line capacity. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट बऱ्याच तुम्हाला माहिती असेल, जसं शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेड केले जातात. आता भारताने काय केलं आहे की 25 वर्षापूर्वी इलेक्ट्रिसिटी जनरेशन वॉज इन द हँड्स ऑफ गव्हर्नमेंट बोर्ड, गव्हर्नमेंट कंपनीज लाईक एनटीपीसी. आता गव्हर्नमेंट हॅज जनरलाइज्ड, प्रायव्हेट सेक्टर कॅन एंटर इनटू ऑल दी पॉवर जनरेशन. त्यामध्ये अडाणी आले, रिलायन्स आले, टाटा ऑइल आले. तर त्यांच्याकडे जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते दे कॅन ट्रेड इन ऑन अ डेली बेसिस. जसं स्टॉक मार्केट उघडतं तसं पॉवर ट्रेडिंगचं सुद्धा मार्केट उघडतं प्रत्यक्ष दिवशी. आणि ज्या कंपनीला आपली पॉवर पाठवायची असेल ग्रीडमध्ये ती जी ऑप्शन करते, एव्हरी 1 hour there is action of power and it goes whoever wants to. Karnataka wants the power, it can buy from Bombay power trading company and they can buy it and bring it to the common transmission line. ही व्यवस्था पूर्ण होती ज्यापासून झाली आहे. अशा तऱ्हेनं भारत प्रगती करत आला आणि माझी अशी खात्री आहे की की भारत जी काही भारताची रिक्वायरमेंट आहे वाढत्या भारताची नक्कीच निर्माण करेल, तयार करेल, अशी सदिच्छा करून माझी गोष्ट